भरपूर दिवस झाले मित्रांनो, मला सेम कमेंट येत आहे की शेवईची खीर दाखवा. कोणी इस्लामिक लोक आहेत ते म्हणतायत की शीरखुर्माची रेसिपी दाखवा. तर दोन्ही पण सेमच आहे, कन्फ्युजन होण्याची गोष्ट नाहीये. अगदी मस्त अशी शीरखुर्म्याची म्हणजे शेवयाची खिरीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. अगदी एकदा बनवली तर बार बार बनवाल इतकी टेस्टी अफलातून शेवयाची खीर बनवण्याकरिता या पद्धतीने आपल्याला छानपैकी शेवया घ्यायच्या आहेत. शेवया आपल्या बारीक चुरून घ्यायच्या आहेत. आता हाय फ्लेमवरती पॅन ठेवलं. पॅनमध्ये आपल्या 3 मोठे चमच इतकं साजूक तूप ॲड करायचं आहे. तूप मेल्ट झालं की यामध्ये आपल्याला छानपैकी शेव टाकायची आहे. ही शेव ऑलरेडी भाजलेली असतं, म्हणजे भरपूर काय भाजण्याची आपल्याला शेवला गरज पडणार नाही. हे बघा, अगदी 2 मिनिटाकरता शेव मी साजूक तुपामध्ये परतवून घेतलेली आहे. छान असं गोल्डन कलर आलेला आहे. आता यामध्ये चॉप केलेले काजू, चॉप केलेले बदाम, चॉप केलेले पिस्ता ॲड करून अगदी थोडेसे अर्धा मिनिटाकरता परतवायचं आहे. छानपैकी ड्रायफ्रुट्स परतवून झाले की यामध्ये आपल्याला 1 लिटर इतकं फुल फॅट क्रीम दूध म्हणजे म्हशीचं दूध ॲड करायचं आहे. गाईचं दूध घेऊ शकता का? बिलकुल घेऊ शकता. तसेच चवीप्रमाणे अर्धा कप इतकी 100 ग्राम साखर ॲड केलेली आहे. आता हे छानपैकी मिक्स आउट करत आपल्याला हे मिश्रण छानपैकी या पद्धतीने उकळी येईपर्यंत उकळून घ्यायचं आहे. हे बघा, मिश्रण छानपैकी उकळी आलेली आहे. आता हे मिश्रण आपल्याला सतत कंटिन्युअसली ढवळत आपल्याला छानपैकी अर्ध होईपर्यंत कंटिन्युअसली कुक करायचं आहे. हे बघा मंडळी, अगदी शेवयांमुळे 7 मिनिटातच तुम्ही पावशेर दुधाची क्वांटिटी चांगल्या प्रकारे रिड्यूस झालेली, अगदी दाटसर दूध तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 1 चमच विलायची पावडर आणि अगदी 100 ग्राम इतकी मिल्क पावडर ॲड करायचं आहे. आता मित्रांनो, इथे मिल्क पावडर ॲड करणं कंपल्सरी बिलकुल नाही, पण ॲड केल्याने इतकी अफलातून ही शीरखुर्मा तयार होईल ना, तुम्हीच खातच बसाल, इतकं अप्रतिम. तसे मंडळी तुम्ही मिल्क पावडरऐवजी इथे खोया देखील यूज करू शकता. हे बघा, मिल्क पावडर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर दूध बघा किती घट्टसर आणि एकदम क्रीमी तयार झालेलं आहे. तसे खीरची क्वांटिटी बघा, मस्त अशी अर्धा लिटरपर्यंत मी करून घेतलेली आहे. आता गॅस बंद करून तेवढी घट्टसर क्रीमी खीर आपल्याला छानपैकी सर्व करायची आहे आणि ड्रायफ्रुट्सने या पद्धतीने गार्निशिंग करायचे आहे. जर मंडळी तुम्हाला व्हिडिओ आवडचा व्हिडिओ नक्कीच एक लाईक करायचा. आपल्या चॅनल प्लीज सबस्क्राईब करा. बाजूला जे बेल ते प्रेस करा विसरू नका. तर मंडळी, ट्राय करून पाहताय की नाही डिलिशियस शेवयांची खीर. नक्की मित्रांनो, तुम्ही या पद्धतीने शेवयांची खीर म्हणजे शीरखुर्मा तयार केले ना, अगदी तुम्ही महिन्यातून नव्हे तर हप्त्यातून 2 ते 3 वेळा बनवा, इतका जबरदस्त तयार होतो. चला मंडळी, पुन्हा भेटूया. हर हर महादेव.